नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 30 साईजचा कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात। आपला ब्लाऊज 30 साईजचा आहे। 30 साईजच्या परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघत जा। काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारत जा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर का घेतलेला आहे तर दोन्ही भाग आपले एकदाच निघतात, पाठीमागचा समोरचा, म्हणून डबल फोल्ड पेपर कधीही घ्यायचा आहे म्हणजे आपलं माप चुकत नाही। इथं मी डबल फोल्ड घेतलेला आहे। बंद बाजू आपल्या साईडला करायची। उंची घ्यायची आहे सुरुवातीला फोल्ड पेपरवरती। उंची आपली तयार 13 आहे, 1 इंच मार्जिन। इथं 14 इंच बरोबर उंची घेतलेली आहे। 14 इंच उंची घेतलेली आहे। 14 इंच उंची घेतल्याच्या नंतर उरलेला पेपर कट करायचा। 14 इंच उंचीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी 30 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे 2.25 इंचच गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला। 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची। 3 इंच शोल्डर घ्यायचं। सव्वा 2 इंच गळा रुंदी घेतली, 3 इंच शोल्डर घेतलं। आता 2.25 इंच जिथं गळ्याची रुंदी आहे त्याच्याच खाली आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरचा गळा आपला 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन, 6 इंच। इथं गळा कमी जास्त असू शकतो दुसऱ्यांचा, ब्लाऊजच्या मापानुसार। इथं एखाद्याची हाईट कमी जास्त असल्यामुळं गळाही कमी जास्त होऊ शकतो। इथं वरती 2.25 इंच घेतलेला आहे, खालीही बरोबर 2.25 इंच घ्यायचं। पट्टीने जोडून घ्यायचं। समोरील गळ्याला गोलाकार देऊयात। अशा पद्धतीने समोरच्या गळ्याचा गोलाकार झालेला आहे। आता आपल्याला जिथं शोल्डरचा पॉईंट आहे तिथं खाली मुंडा घ्यायचा आहे। मुंडा आपला 5.25 इंच आहे। 30 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे मुंडा जो आहे तो आपल्याला 5.25 इंच घ्यायचा आहे। वरती 3 इंच आहे, इथंही 3 इंच आहे का शोल्डर बघून घ्यायचं, म्हणजे काय होणार, शोल्डर आपलं कमी जास्त होत नाही। मुंड्याचे पण आपण मार्किंग केलेले आहे। आता आपल्याला 30 साईजचा ब्लाऊज आहे। छातीचा चौथा भाग आपला किती येतो, 7.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ते टाकायचं आहे। 7.5 इंच छातीचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता खाली कमरेच्या बाजूलाही सेम तेच माप टाकायचं आहे। 7.5 इंच छातीचा चौथा भाग, कमरेचं माप नाही टाकलं तरीही परफेक्ट ब्लाऊज येतो आपला। 7.5 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन। सुरुवातीला हे पट्टीने मार्किंग करून घेऊ आणि हे मार्किंग करून घेऊ। दोन्ही मार्किंग तयार झालेले आहेत। आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार पाठीमागचा मुंडा कितीचा असतो आपला, 1.5 इंचाचा असतो। समोरचा मुंडा 1 इंचाचा। दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना आता आपल्याला बघा, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। खाली थोडंसं यायचं आहे म्हणजे इथं चुना वगैरे काखेमध्ये पडत नाहीत। आणि हा 1 इंचाचा मुंडा। अशा पद्धतीने दोन्ही आकार देऊन यायचे आहेत। असा खोलगट आकार आला पाहिजे म्हणजे ब्लाऊज आपला काखेमध्ये इथं चुना वगैरे पडत नाही। मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत। आता मुंड्याचे आकार दिल्यानंतर आपल्याला
क्रॉसपट्टी घ्यायची आहे, म्हणजेच योगपट्टी. सुरुवातीला आपल्याला हुकलूकच्या साईडला 3 इंच घ्यायचे असते. फिटिंगच्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे. इथंही परत एकदा 2.5 इंचाला मार्किंग करून घेऊ. अडीच इंचचा बॉक्स तयार केला. वरती 3 इंच आहे, त्याला आता कर्व आकार द्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने कर्व आकार देऊन घ्यायचा. म्हणजे काय होतं, हा कर्वचा आकार आल्यामुळं कटोरीच्या निघते आपली क्रॉसपट्टी बरोबर निघते आणि छातीमध्ये ब्लाऊज आपला परफेक्ट असा कटोरीमध्ये बसतो. त्यामुळं असा कर्व आकार द्यायचा आहे. अशी क्रॉस लाईन न ओढता थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला पेपर असा डबल फोल्ड आपल्या साईडला करून घ्यायचा. आता छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनचा मध्ये काढायचा आहे. किती आहे आपल्या छातीचा चौथा भाग? 7.5, 8 आणि 9 इंच. 9 इंच आपलं 9 इंचाचा आपल्याला मध्ये काढायचा आहे. 9चा मध्ये येतो 4.5 इंच. 4.5ला मार्किंग करायचं. हे आपलं 4.5 इंच आहे का बघून घ्यायचं. बरोबर आपलं 4.5 इंच आहे. हे कटोरीचं मार्किंग किती आपण केलेलं आहे? 4.5 इंचावरती. तर प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला छातीचा चौथा भाग आणि प्लस जे शिलाई मार्जिन केलेलं आहे त्याचा मध्ये काढून घ्यायचा. किती येईल साईजप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं. मध्ये काढलेला आहे 9चा मध्ये 4.5 इंच. 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली 2.5 इंच. परत समोरील गळा 1 इंचाचा द्यायचा. 1 इंचाला मार्किंग करायचं आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. हा 2.5 इंचाचा, हा 4.5 इंचाचा, हा 1 इंचाचा गोल आकारमध्ये हे असं जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपलं कटोरीचं मार्किंग बघू शकता तयार झालेलं आहे. सुरुवातीला देताना गोलाकार दिला की परत आपला परफेक्ट असा कटोरीचा गोलाकार येतो. त्यामुळं अशा पद्धतीनं गोलाकार आता हे तयार झालेलं आहे. हे कट करायचं. कट करताना उरलेला भाग जो आहे तो आधी कट करायचा. जसा मुंड्याचा आकार आहे तसं कट करा. 1.5 इंचाचा मुंडा सुरुवातीला कट करायचा. त्याच्यानंतर गळा रुंदीला 1 ते 1.5 इंच कट मारायचा. 1, 1.5, 2 इंच कट मारायचा. आणि दोन्ही पेपर आहे ते आपले समोरचा पाठीमागचा डबल फोल्ड पेपर आहे आपला, तिथून वेगळे वेगळे करायचे. मी जसं दाखवते त्याप्रमाणे कटिंग करा. म्हणजे कटिंगही चुकणार नाही, मार्किंग चुकणार नाही, त्याचबरोबर कटिंगही चुकणार नाही. समोरचा गळा जसा आहे आपण आकार दिलेला तसा आता 1 इंचाचा मुंडा कट करायला विसरायचं नाही. बघू शकता 1 इंचाचा मुंडाही आपण कट केलेला आहे. आताच आपली योगपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी कट करायचं आहे. जसा आकार तसं कट करायचं. साईडला ठेवू पट्टी. कटोरी जशी आहे मार्किंग केलेली तशी कट करायची. मार्किंगच्या वरतीच कट करायचं. मार्किंगच्या बाहेर किंवा इकडच्या किंवा तिकडच्या बाजूनी कट करायचं नाही. असं तयार झालेला आहे समोरचा भाग. साईडला ठेवू. पाठीमागचा भाग घ्यायचा. पाठीमागच्या भागाला आपण इथं गळा रुंदीला कट मारलेला आहे, त्यामुळं आपलं माप चुकत नाही. असा कट मारून ठेवायचा मी जसं दाखवलं आहे कटिंग करताना त्याप्रमाणे. आणि आता समोरचा झालं. पाठीमागचा जेवढा तुमचा गळा आहे तेवढा घ्यायचा आहे. प्रत्येकाचा पाठीमागचा गळा हा कमी जास्त असतो. इथं मी 7.5 तयार आहे. 8 इंच घेत आहे. अर्धा इंच मार्जिन. जेवढा पाठीमागचा गळा आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. 7.5 आहे, 8 घेतलं. गळा रुंदी किती घेतलेली आपण? 2.25 इंच. आता इथंही 2.25 इंचच गळा रुंदी घ्यायची आणि गळा रुंदीला
वरी कट केलेला आणि हे आहे ते असं सरळ मार्किंगमध्ये जोडून घ्यायचं. हे कट केल्यामुळं परत डबल आपल्याला माप वरती टाकायची गरज पडत नाही. आणि इथं आपल्याला गोलाकार हवा असेल तर गोलाकार द्या, नसेल तर चौकोनी जसा आकार आहे तसा कट करा. असा गोलाकार देऊन घेतला. या पद्धतीनं आपलं समोरचं आणि पाठीमागचं मार्किंग झालेलं आहे, कटिंग झालेलं आहे. बघू शकता आपलं व्यवस्थित असं दोन्ही भागाचं कटिंग झालेलं आहे. बघू शकता आपले आकारही व्यवस्थित आलेले आहेत. अशा पद्धतीने आकार आले पाहिजे आपले. हा पाठीमागचा समोरचा भाग. इथं असाही पॉईंट आला पाहिजे, म्हणजे समोरचा मुंडा 1 इंचाचा असतो, पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा. आणि ही आपली क्रॉसपट्टी, आपली कटोरी. अशा पद्धतीने पाठीमागचं समोरचं कटिंग झालं आहे. कटोरी वाढवून घेऊयात आता आपण. कटोरी वाढवण्यासाठी दुसरा पेपर घ्यायचा आहे आपल्याला. सुरुवातीला कटोरी आपली जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची. कोणत्याही साईजची कटोरी ह्याच पद्धतीने वाढवा. सुरुवातीला कटोरी आपली जशी आहे तशी मार्किंग करून घ्या. कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घेतली सुरुवातीला. आता मार्किंग करून घेतली. आता कटोरी किती आहे, जितका आहे त्याचा मध्य काढायचा. प्रत्येक साईजनुसार कमी जास्त येतं अंतर. जेवढा आहे तेवढ्याचा मध्य काढायचा. याचं किती आलेलं आहे, 4.5 इंच अंतर आलेलं आहे याचं. बघू शकता आपली आपण कटोरीचा मध्यही आपला 4.5 इंच आलेला आहे. कटोरी ही आपली 4.5 इंचाची आलेली आहे. 4.5चा मध्य काढून घ्यायचा. टेपाचा आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. डबल फोल्ड टेप करायचा. प्रत्येक साईजचं हे अंतर जे आहे ते प्रत्येक साईजनुसार अंतर वाढत जाणार. साईज कमी झाली तर अंतर हे जे आहे ते कमी होणार. 30 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं कटोरी किती आलेली, 4.5 इंच. 4.5चा मध्य काढला आपण. इथं जिथं मध्य काढलेलं आहे तिथं खाली बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे. इथंही 1.5 इंच घेतलं, इथंही 1.5 इंच घेतलेला आहे. सॉरी, आपण इकडल्या दोन्ही साईडला 1.5 नाही इंच घेता 1 इंच घ्यायचं आहे. हे जे अंतर आहे ते आपण दोन्ही साईडला 1 इंच घ्यायचं आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आपण किती घेतलेलं सुरुवातीला 1.5 इंच अंतर घेतलेलं, पण आपण 1.5 इंच जर अंतर घेतलं तर कटोरी आपली भरपूर मोठी होते. 30 साईजच्या ब्लाऊजच्या प्रमाणे 28 आणि 30 साईजचा ब्लाऊज असतो. त्या साईजला इकडल्या साईडला दोन्ही साईडला 1 इंच अंतर वाढवायचं. 32 ते 36 साईजला 1.25 इंच वाढवायचं. 38 ते 48 साईजपर्यंत 1.5 इंच अंतर वाढवायचं. कटोरी ब्लाऊजचा चार्ट, फक्त कटोरी वाढवायचा चार्टच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. म्हणजे तिथं मी तुम्हाला कोणत्या साईजला कटोरी किती वाढवायची, टक्स किती घ्यायचा, आडवा उभा, ते सर्व त्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे इथं आपण 1.5 इंच न घेता 1 इंच आपण अंतर घेतलेलं आहे. हे असं आता समोरच्या गळ्याला काहीच न घेता आपण फक्त इथं क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. 1/2 इंच अर्ध्यातलं अर्ध. आणि ह्या पॉईंट असं मार्किंग वाढवत अंतर गोल आकार ह्या पॉईंटला आपल्याला जॉईन व्हायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, आपली कटोरीचा आकार
गोलाकार येणार आहे। बघू शकता कटोरी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे। कटोरीचं कटिंग करून घेऊयात। अशा पद्धतीने कटोरी वाढवून तयार झालेली आहे आणि हे आपलं समोरच्या पाठीमागच्या भागाचं कटिंग अशा पद्धतीने तुम्ही 30 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करून घेऊ शकता। मी तुम्हाला बाई कटिंगची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि कटोरी चार्टचीही लिंक देईन। तिथे जाऊन तुम्ही तो कटोरीचा चार्ट बघा, म्हणजे कटोरी कोणत्या साईजला किती वाढवायचं आणि ह्याच पद्धतीनं जसं दाखवलं त्याप्रमाणेच तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करू शकता। परफेक्ट येणार आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।